नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित रावसाहेब ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा भाग मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण तत्पूर्वी श्रोते हो, ही कादंबरी मला चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल पोपटराव भसे सरांचे आणि शांती पब्लिकेशन्सच्या रघुनाथ उकरंडे सरांचे मी मनापासून आभार मानतो. आणि श्रोते हो, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, पोपटराव भसे लिखित रावसाहेब या कादंबरीचा शेवटचा भाग. जून महिन्याच्या 5 तारखेपासूनच मान्सूनच्या पावसाच्या कापसाच्या पुंजक्यासारख्या काळसर ढगांच्या झाडा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागल्या होत्या. कारगाव परिसर पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा असल्यामुळे प्रतिवर्षी मुबलक प्रमाणात पाणकळा होत होता. विदर्भ मराठवाड्यासारखी इथली परिस्थिती नव्हती. इथला घाम गाळून काळ्या आईची सेवा करणारा बळीराजा बराच सुखी होता. ऑफिसकडे जाताना शंखेश्वर चक्रेश्वर डोंगरांच्या माथ्यावरनं उगवतीकडे धावणाऱ्या कृष्णवर्णी मेघदूतांना समाधानानं बघत अंगणात उभ्या असलेल्या कारभाऱ्यांना रावसाहेब म्हणाले, जाधवसाहेब, यंदासुद्धा मॉन्सून वेळेवर हजेरी लावणार असं दिसतंय. तिन्ही कळीव दमदार पडल्यामुळे मॉन्सून 4-8 दिवस लांबला तरी चिंता नाही रावसाहेब. आपलं बियाणं पाभारी चांडणाळ्या सगळं तयार ठेवा. 15 तारखेच्या आत पेरण्या पूर्ण व्हायला पाहिजेत. होतील. गणाभाऊंना मी बजावून ठेवलंय. कांदे साठवून झालेत ना? इकडच्या दोन्ही वखारी भरून झालेत. पलीकडची वखार भरायचं काम चालू आहे. आणि गोदामात गूळ किती आहे? काय 500-600 खडे भरतील. येत्या 2-3 दिवसात कामठीचे केशवशेठ ओसवाल येणार आहेत. त्यांना 300-400 खडे पाहिजेत. बाजारभावाबाबत फार ताणू नका. रुपयाभर कमी मिळाला तरी चालेल. ओसवाल शेठला आपण नेहमीच देतो सवलत. जाधवसाहेब, ओसवाल शेठचे वडील आबासाहेबांचे खास स्नेही होते. त्यांच्या सहाय्यामुळे आबासाहेबांना इथलं वैभव उभं करता आलंय. त्या उपकाराची जाणीव ठेवून केशव शेठला 4 पैशांची सवलत द्यायलाच लागते. तेवढ्यात साधना दारात आली आणि म्हणाली, रावसाहेब काफी तयार आहे, या की. खाण्याचा आग्रह करणार नसलीस तर येतो. अहो, सांजुऱ्याची 1 पुरी खा फक्त. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खाण्यापायी मराठेशाहीची वाट लावली आहे दिदी. आमचे कारभारी तुकोबासारखे मेणावून मऊ आहेत. तुमचे कारभारी कसे आहेत ना हे तुमच्या कामगारांना विचारा रावसाहेब. साधना हसत हसत म्हणाली. अर्धा पाऊण तास पाठीमागे घालवून रावसाहेब गावात जाण्यासाठी वाड्यात गेले. सुगंधा स्मृतीच्या फ्लॅटमधनं ते बाहेरचे सगळे व्यवहार बघत असल्यामुळे त्यांना गोविंद बाग माधव बागेबरोबर सकाळ संध्याकाळ गावात जावंच लागत होतं. हाताशी फोन आणि ढुंगाखाली गाडी असल्यामुळे फारशा अडचणी येत नव्हत्या. आणि अडचणी उद्भवल्या तरी मदतीला जाधवसाहेब शेखर शिंदे होते. संभाजी सोमनाथसारखा मित्रपरिवार होता. कपडे घातल्यानंतर ते डोक्यावरनं कंगवा फिरवत असताना शेवंता आली. रावसाहेबांना आठवण करून देण्यासाठी म्हणाली, उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत. हो, आठवणीत आहे की माझ्या. मग प्रकाशच्या जन्मतारखेचं काय करायचं? तू साल सांग. 1 किंवा 2 जून लावून टाकू. 86 सालातला त्याचा जन्म आहे. मग झालंच की. शाळेत तुम्ही स्वतः जाणार का दुसऱ्या कोणावर? नाही, मला स्वतःला शाळेत जावं लागणार आहे. आता पहिल्यांदा शाळेत जातो आणि मग सुगंधा स्मृतीकडे. पाटी दप्तर युनिफॉर्म आजच घ्यायला लागतील. घेऊ की संध्याकाळी. टेबलावरची काळी कातडी बॅग उचलून रावसाहेबांनी उत्तर दिलं, मला दुपारी बँकेची मासिक मीटिंग आहे. कधी संपेल ती? 5 पर्यंत. मग मीटिंग संपल्यावर सुगंधा स्मृतीकडे ये. उशीर होणार असला तर तसा फोन कर. दोघाही मुलांची शाळा सकाळी 10:30 वाजता भरणार होती. सुनंदाची सुट्टी 1 वाजता आणि प्रकाशची सुट्टी 4:30 वाजता होणार होती. त्यांना शाळेत पोचवायची आणि सुनंदाला आणायची जबाबदारी रावसाहेबांनी घेतली. प्रकाशला आणायची जबाबदारी 2-3 महिन्यांपुरती शेखरवर सोपवण्यात आली. 8 तारखेच्या मृगाला पावसाला सुरुवात झाली. पहाटेपासून भुरभुर सुरू झाली. थंडगार हवा वाहायला लागली. उत्साहवर्धक वातावरणात दुपारी थोडी विश्रांती घेऊन मगच खऱ्या मॉन्सूनला सुरुवात झाली.
9 तारखेला पंचायत समितीच्या कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा ठीक 11:30 वाजता आयोजित करण्यात आलेली होती. सभापतीची निवड केल्यानंतर लगेचच सभेचं कामकाज संपणार होतं. मुलांना शाळेत पोचवून रावसाहेब शेवंतासह थोड्या वेळासाठी सुगंधा स्मृतीच्या फ्लॅटमध्ये जाऊन बसले. शेवंता टेन्शनमध्ये होती. तिला रावसाहेब म्हणाले, रात्री मामासाहेबांचा फोन आला होता. त्यांनी व्यवस्थित फिल्डिंग लावलेली आहे. सभापतीची निवड बिनविरोध होणार नसली तरी चिंता करायचं कारण नाही आहे शेवंता. शांतपणे सभापती पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरायचा, त्यावर अनुमोदन म्हणून पारगावचे प्रशांत साधू भोसले यांची सही घ्यायची आणि मगच अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे द्यायचा. बाकीची प्रोसिजर तुला सांगायला नको. तुम्ही नाही येणार का माझ्याबरोबर? नाही, मी नाही येणार. उगाच प्रदर्शन नको, कारण माझं काही काम नाही आहे ना तिथे. मग शेवंतानंही आग्रह धरला नाही. ठीक 11:15 वाजता ती स्वतःच्या गाडीतनं पंचायत समितीच्या कार्यालयाकडे गेली. ती गेल्यानंतर 15-20 मिनिटांनी सांभा सोमनाथ आले. त्या टिपायावर हार पुष्पगुच्छ ठेवून खुर्चीमध्ये विराजमान झाल्यावर त्यांना विचारण्यात आलं, पेढे आणायला सांगितलं होतं ना? पेढे सांतीशेड घेऊन येणार. तेवढ्यात सरपंच शांताराम पवारांचा फोन आला. त्यांना रावसाहेबांनी विचारलं, अरे सरपंच आहात कुठे? जनता सहकारी बँकेत. कोण कोण आहे बरोबर? बाळासाहेब सातव आहेत, मोहन शेठ आहेत. कधी येता इकडे? 1 वाजेपर्यंत. पेढे घेऊनच येतो. पेढ्यांची घाई करू नका सरपंच. अहो गावडे साहेबांचा माझा फोन झाला आहे. आपलं पारडं जड आहे. काय काळजी करू नका रावसाहेब. 1:30 वाजायला 5-6 मिनिटांनी शेवंताचा फोन आला. रावसाहेब अधीरतेला म्हणाले, उजवी का डावी शेवंता? उजवी. 5 विरुद्ध 8 मतं पडली. 3 मतांनी विजय झालाय. त्याबरोबर सभा सोमनाथनं गुलाल आणि भंडाराची उधळणच सुरू केली. कारगावातले बरेच मान्यवर प्रतिष्ठित सुगंधा स्मृतीपुढच्या मैदानात सभापतींचं अभिनंदन करायला आले होते. सगळ्यांना त्यांनी लाल पिवळं करून टाकलं. बाहेर जल्लोष चालू असताना रावसाहेब शेवंताला म्हणाले, शेवंता अभिनंदन. रावसाहेब, तुमच्या पदस्पर्शासाठी मी 10-15 मिनिटात इथून निघतीये. कुणाला तरी पेढे आणायला पाठवा. अगं पेढ्यांची चिंता नको करू, ढीग लागणार आहे. काय सांगताय? शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक, सगळे मान्यवर, अशी 100-125 मंडळी पेढ्यांबरोबर हार गुच्छ घेऊन तुझं अभिनंदन करायला आली आहे तिथे. आणि येताना मामासाहेबांना बरोबर घेऊन ये. बघते विचारून. काय आहे, बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष चाललाय. माझी लवकर सुटका होईल का नाही याचीच शंका वाटतेय. काही न बोलता सगळ्यांना नम्रपणे हात जोड आणि अभिवादन करत गाडीपर्यंत ये. एखाद्या पत्रकारांनी तुला अडवलं तर उद्या 11 वाजता त्याला सुगंधा स्मृतीमध्ये यायला सांग. त्यानंतर रावसाहेबांनी लगेच वाड्यात फोन केला. शारदाला शेवंताच्या स्वागताची तयारी करायला सांगून चिखली, पारगाव, उदापूर, मोरगावला भराभरा फोन केले. सगळ्यांच्या आनंदाला अर्थात सीमा राहिलेली नव्हती. सुगंधा स्मृतीमध्ये यायला शेवंताला 2 वाजले होते. अभिनंदनाच्या वर्षावात 1.5 तास कसा निघून गेला हे रावसाहेबांना शेवंताला कळलंच नाही. फ्लॅट पुढची बरीचशी गर्दी कमी झाल्यावर कारगावातल्या काही तरुण मंडळाचे 10-12 कार्यकर्ते आले. त्यांनी रावसाहेबांकडे नव्या सभापतींची मिरवणूक काढण्याचा आग्रह धरला. पण सगळ्यांना सन्मानानं खुर्चीत बसून रावसाहेब म्हणाले, हे बघा मंडळी, तुमचा उत्साह जाणतो मी, पण अलीकडच्या मिरवणुका पूर्वीसारख्या राहिलेल्या नाही आहेत. हुल्लडबाजीचं हिडीस प्रदर्शन केलं जातं, शांतता राखली जात नाही. पोलीस डिपार्टमेंटला पाचारण करायला लागतं. एखादा नको तो उद्योग करून बसतो आणि सगळ्यांना काळीमा फासून निघून जातो. आपलं कारगाव तालुक्याचं नाव आहे मित्रांनो. संधी शोधणारे, शांततेला गालबोट लावू इच्छिणारे समाजात पुष्कळ असतात. गणपती उत्सवात, नवरात्र उत्सवात, यात्रा जत्रात एकमेकांवर तलवारी उपसण्यापर्यंत मजल गेली आपली. मित्रांनो, वहिनीसाहेबांना कारगावात येऊन पुरते 6 महिनेसुद्धा झालेले नाही आहेत. त्या सुशिक्षित आहेत, सुसंस्कारित आहेत. त्यांना बेवडे बहादरांचा हिडीस प्रकार अजिबात आवडणार नाही, म्हणून मिरवणूक काढायला माझा विरोध आहे. यापेक्षा 1-2 दिवसांनी एखाद्या चौकात जाहीर सभा घेऊन वहिनीसाहेबांना तालुक्याच्या समस्यांचं मार्गदर्शन करून आशीर्वाद द्या. त्यांना तुमच्या सदिच्छांचं बळ द्या. वहिनीसाहेबांना समाजसेवेची आवड आहे. मी सुद्धा तन मन धनानं त्यांच्या पाठीशी असणार आहे. तुमची साथ आम्हाला मिळाली तर दुधात साखर पडेल हे लक्षात ठेवा.
मंडळी, मनातलं सांगतो, अधिकार गाजवण्यासाठी, हारतुरे घालून घेण्यासाठी, स्वार्थ मतलब साधण्यासाठी किंवा कटकारस्थानं करण्यासाठी सुज्ञ माणसानं राजकारणात उडी घ्यायची नसते. माझी मानसिकता सेवाभावी, शांतताप्रेमी आहे हे तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. समोर बसलेल्या पुढारी मंडळींची बोलती बंद करून रावसाहेब बोलायचे थांबले. मग शेवंता हात जोडून नम्रपणे म्हणाली, बंधूंनो, तुमच्यातले बरेच जण माझ्यापेक्षा वयानं, अनुभवानं मोठे आहेत. फार थोडे माझ्या परिचयाचे आहेत. तुम्हाला मी पाठच्या बहिणीसारखी आहे. स्वतःची ऐट मिरवण्यासाठी मी राजकारणाच्या या फडात उतरलेली नाही. मला समाजाची सेवा करायची आहे. या माध्यमातनं गोरगरिबांच्या समस्या सोडवायच्या आहेत. दीनदुबळ्यांची आसवं पुसायची आहेत. विधायक कामं करायची आहेत, करून घ्यायची आहेत. रावसाहेबांनी तुमच्या मिरवणुकीच्या मागणीला नकार दिला म्हणून कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या इच्छेचा अनादर करू शकत नाही मी, पण काही गोष्टी राजकारणात विचारपूर्वक टाळायच्या असतात. अविचार, अतिउत्साह आणि हारतोऱ्यांच्या हव्यासापायी आजपर्यंत अनेकांना सत्तेच्या खुर्च्या खाली करायला लागल्या आहेत. प्रारंभाला काही अनिष्ट घडायला नको म्हणून रावसाहेबांनी तुम्हाला नकार दिलाय. कृपा करून कुणीही गैरसमज करून घेऊ नका, ही मी तुम्हाला विनंती करते. ठीक आहे ना वहिनीसाहेब. रावसाहेबांशी संवाद साधण्याचा, रावसाहेबाला समजून घ्यायचा आजपर्यंत कधी योगच आलेला नव्हता. अनेकदा गाठीभेटी व्हायच्या, पण रावसाहेबांच्या आचारविचाराची आमच्याशी फारशी ओळखच झालेली नव्हती. एक गर्भ श्रीमंत, कुणाचा रागलोभ नसलेला बडा बागायतदार आणि कोणाच्या आद्यात मध्यात नसलेला दया धर्माचं पालन करणारा सदाचारी माणूस, असं म्हणून रावसाहेब आम्हाला माहिती होते. वहिनीसाहेब, कुणी नतमस्तक व्हावं असे आहेत रावसाहेब. रावसाहेबांचा खानदानी घरंदाजपणा आज आम्हाला जवळून पटला, बघायला बी मिळाला. उद्या आम्ही इथल्या सगळ्या मंडळाच्या प्रमुखांना एकत्र करतो. वहिनीसाहेबांचा सत्कार समारंभ कधी, कुठं, कशा प्रकारे साजरा करायचा ते तुम्हाला ठरवून सांगतो. आम्ही सगळे एक दिलानं तुमच्या पाठीशी उभे राहणार, हे लक्षात असू द्या. तुमचे विचार ऐकण्याची आणि माझे विचार ऐकण्याची मला संधी मिळाली म्हणून मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेलार म्हणाले. मध्यंतरी एक दिवस जाऊ दिल्यानंतर कारगावातली तरुण मंडळं आणि विविध संस्थांच्या वतीनं बाजार तळालगतच्या रावसाहेबांच्याच दगडी कंपाऊंडच्या बखळीत शेवंताचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार समारंभाला रावसाहेबांची सगळी कुटुंबीय मंडळी, नातलग मंडळी उपस्थित होती. अध्यक्षस्थानी माजी सभापती चंद्रकांत गावडे आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप शेठ शेलार होते. प्रमुख उपस्थितीत सरपंच शांताराम पवार, पोलीस पाटील गुलाबराव कारेकर, साखर कारखान्याचे अध्यक्ष दौलतराव बेलसरे, डॉक्टर धुमाळ, डॉक्टर कुलकर्णी, फौजदार शेळके साहेब होते. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतल्या बऱ्याच गावांचे सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील होते. त्यामुळे हा भव्य सत्कार समारंभ कारगाव तालुक्यात आठवडाभर गाजला होता. सत्काराला उत्तर देताना शेवंता आपल्या खड्या आवाजात म्हणाली, मायबाप, बंधू भगिनींनो, स्टेजवर तालुक्यातली बडी बडी मान्यवर, विद्वान, धुरंधर, मुरंबी मंडळी उपस्थित असल्याचं बघून सुरुवातीला मी भांबावून गेले होते. माझे मामा, माजी सभापती आणि आमदार यांनी पाठीवरनं प्रेमाचा, विश्वासाचा हात फिरवला, त्यामुळे मनावरचं टेन्शन एकदम शून्यावर आलं. आपल्या तालुक्याच्या सभापतीपदाची माळ कधी काळी गळ्यात पडेल असं मला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. माझे दिवंगत सासरे माधवराव देशमुख यांची पुण्याई, मामांचा वरदहस्त, जन्मदात्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि माझे पतिदेव रावसाहेब देशमुख यांचा भक्कम आधार आहे. त्यामुळे हा योग जुळून आला. मला तालुक्याची सेवा करण्याची संधी अनपेक्षितपणे चालून आली, हे माझं मी भाग्यच समजते. मी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं आहे, पण राजकारणाचा मला अजिबात अनुभव नाही. राजकीय खेळ्या खेळण्यासाठी, राजकीय डावपेच रंगवण्यासाठी आणि राजकीय आखाडे जिंकण्यासाठी मी ही सभापतीपदाची माळ गळ्यात घालून घेतलेली नाही. मी एक सामान्य गृहिणी आहे. कुठलीही स्वप्न उराशी बाळगून मी या मैदानात उतरलेली नाही. मला फक्त निरपेक्ष बुद्धीनं विधायक, सेवाभावी विकास कामं करायची आहेत, करून घ्यायची आहेत. कुणाच्याही हिताची कामं मी करणार नाही, हे आत्ताच मी तुम्हा सगळ्यांना सांगून ठेवते. अधिक बोलणं उचित नव्हे. यानंतर वारंवार आपल्या गाठीभेटी होणारच आहेत.
तुम्हाला सेवेसाठी माझ्या घराचा दरवाजा सदैव खुला असेल. कारगावच्या बहुतेक सगळ्या तरुण मंडळांनी, संस्थांनी हा जो माझा भव्य दिव्य सत्कार समारंभ घडवून आणला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. जय हिंद. टाळ्यांच्या गजरात सरपंचांनी सगळ्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनीच कार्यक्रम संपल्याचं जाहीरही केलं. अखेर शेवटी दुसरा दिवस उजाडला. 12 तारखेचा शनिवार. पहाटेपासूनच अभ्राच्छादित आकाश टिपटिप गळायला लागलं होतं. मान्सूननं म्हणावा तेवढा जोर धरला नसला तरी वातावरण आशादायक बनायला लागलं होतं. पिंजारलेले कृष्णमेघ आसमंतात विहार करायला लागले होते. कोकिळा गायला लागल्या होत्या. पावसे पेरतेवाचा आदेश द्यायला लागले होते. सर्वांच्या आंघोळीनंतर शारदा विषण्ण मनानं बाथरूममध्ये शिरली. अंगावर पाणी घेताना नेहमीप्रमाणे ती स्वतःला पुन्हा म्हणाली की तुझं जगणं निरर्थक आहे. क्षणिक सुखाच्या मोहाला बळी पडून केलेल्या पापाचा परिणाम तुला आयुष्यभर भोगावा लागणार आहे. तू वांझ नव्हतीस, तुझ्यात दोष नव्हता, भिवा नडला. त्याच्याकडून मिळालेल्या फळाचा नायनाट करण्यासाठी तुला मुक्ता वैदिणीने साह्य केलं. तिने जर बेमालूमपणे सही सलामत तुझी सुटका केली नसती तर केव्हाच तुझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली असती. रावसाहेबांसारखा दिलदार नवरा मिळाला म्हणून आज तू सन्मानानं ऐश्वर्यात सुखात लोळतीयस. त्यांच्या पायाजवळ उभं राहायची तुझी लायकी नाही, पण तरीही त्यांनी मोठ्या मनानं तुझ्या व्यभिचारावर पडदा टाकलाय. हृदय सिंहासनावर बसवून घ्यायचा मान तुला दिलाय. भिवाच्या मार्गानं जायची तुझ्यावर पाळी आली असती हे ध्यानात ठेव. शारदा बाथरूममधनं बाहेर येईना म्हणून शेवंतांना आवाज दिला. अक्का, अगं काय आंघोळ करायची विसरून गेलीस का काय? काय करतीयस? उरक की लवकर. आम्ही सगळे तुझ्यासाठी हात आखडून बसलोय. 2 मिनिटात उरकते, डोकं धुवायचं होतं म्हणून वेळ लागला. भानावर येऊन शारदा म्हणाली. 10 वाजायला 10-15 मिनिटं असताना रावसाहेब स्वतःचं उरकून शेजारच्या शारदाच्या खोलीकडे गेले. शारदा आरशासमोर हातात कंगवा घेऊन अश्रू ढाळत उभी होती. तिच्या जवळ जाऊन रावसाहेब प्रेमभरानं म्हणाले, हे बघ शारदा, मनस्ताप करून घेण्यात अर्थ नाहीये. तू वांझ नव्हतीस हे फक्त मला आणि गीताईंना माहिती आहे. तू देशमुख घराण्याला किंचितही डाग लागू दिला नाहीस म्हणून तुझ्या अपराधाची वाच्यता आम्ही कुणाजवळ केली नाही आणि करायचं काही कारणही नाही. जगात निपुत्रिक स्त्रिया थोड्या नाहीत. पर्याय सापडलाय. प्रकाशच्या रूपानं आपल्याला पाहिजे तसा वारस मिळालाय. तू जशी सुनंदाची आई झालीस तशीच प्रकाशची सुद्धा आहेस. आणि हां, एक महत्त्वाची बाब तुझ्या कानावर घालायची आहे. निवडणुकीच्या नादात ती बाब शेवंताच्या कशी काय लक्षात आली नाही याचं मला नवल वाटतंय. शेवंताची मासिक पाळी चुकली आहे. महिन्याअखेरीच्या दरम्यान तिला नियमितपणे पाळी येत असते. आता जवळजवळ 2 आठवडे व्हायला आले तरी. खरं सांगताय? हो शारदा, शेवंत आता राजकारणात पडली आहे. त्यासाठी तिला वेळ मिळावा म्हणून तिला होणारं बाळसुद्धा मी तुझ्या ओटीत घालणार आहे. त्याचंही आईपण तुला बहाल केलंय. डॉक्टरांनी कॅन्सरचा धोका बोलून दाखवला नसता तर गर्भाशयाची पिशवी काढून टाकायचा प्रश्नच निर्माण झाला नसता. चिंता करायचं कारण नाही हे अनेकदा सांगितलंय मी तुला. रावसाहेब भाऊ, फार मोठ्या आनंदाची बातमी दिलीत. ही बातमी ऐकण्यासाठी माझे कान कधीपासून आतुरले होते. पुन्हा पुन्हा सांगते रावसाहेब, तुमचं मन फार विशाल आहे. आभाळा एवढी माझी चूक होती, पण तरीही तुम्ही मला अभय दिलत. तोंडातून ब्र शब्द न उच्चारता त्या चुकीवर पांघरून घातलत आणि मला आयुष्यभराचं ऋणी करून टाकलत तुम्ही. माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलंय. म्हणून मी म्हणते की शेवंतात आणि माझ्यात मी अजिबात फरक मानत नाही. तिचं बाळ ते माझं सुद्धा असणार आहे. ते ठीक आहे, पण इथून पुढे पुन्हा पुन्हा कोळसा उघडत बसायचा नाही. नाही उघडणार. शेवंता, प्रकाश, सुनंदा, गीताई सगळे तयारीनिशी सफारीजवळ उभे होते. तिने विचारलं, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय, काय करताय? मी या वेडाबाईची समजूत घालत होतो. किरकोळ स्वरूपाचं ऑपरेशन आहे अक्का, घाबरू नको. चला गाडीत बसा, मुलांची शाळा भरली असेल, आणखीन उशीर व्हायला नको. प्रकाश सुनंदाला त्यांच्या शाळेत सोडून ते सेवाधाम हॉस्पिटलकडे गेले. डॉक्टरांनी शारदासाठी स्पेशल रूम तयार ठेवली होती. त्या रूममधल्या बेडवर शारदा बसल्यावर शेवंता डॉक्टरांना म्हणाली, मॅडम, अक्कासाहेबांचं ऑपरेशन किरकोळ असलं तरी आम्हाला काळजी वाटते.
वहिनीसाहेब, चिंता करायचं कारण नाही. तुम्ही निर्धास्तपणे आपापल्या उद्योगाला जा. आज संध्याकाळपर्यंत सगळ्या टेस्ट घेतल्या जातील. उद्या दुपारपर्यंत रिपोर्ट मिळतील. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले तर परवा सकाळी 9 नंतर अक्कासाहेबांना ऑपरेशनसाठी नेण्यात येईल. पिशवी काढून टाकायची असल्यामुळे अक्कासाहेब खचून गेल्यासारख्या वाटतात. पिशवीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे, नाही का? पिशवी असली नसली सारखंच. अलीकडे मातृत्वाची कल्पना मोडीतच निघाली आहे आणि पर्याय तुमच्याकडे आहेत ना, नाही का? जूनच्या 12 तारखेऐवजी 14 तारखेला शारदाचं ऑपरेशन झालं. गर्भाशयाची निकामी झालेली पिशवी काढून टाकण्यात आली. फारसा शारीरिक त्रास झाला नाही, पण मानसिक त्रास मात्र खूप झाला. निपुत्रिकपणाची खंत काही केलं तिच्या मनावेगळी व्हायला तयार नव्हती. तिच्या आईनी, मावशींनी, गीताईंनी, शेवंतांनी, रावसाहेबांनी, गावातल्या काही ज्येष्ठ महिलांनी आपापल्या परीनं तिची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झालेला नव्हता. शनिवारी 20 तारखेला दवाखान्यातनं डिस्चार्ज मिळाल्यावर रावसाहेबांनी विचारलं, डॉक्टरांनी तुला महिनाभर पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे. सुगंधा स्मृतीच्या फ्लॅटमध्ये. नाही, नको रावसाहेब. मुलांना सोडून आता मी वाड्याबाहेर दुसरीकडे राहणार नाही. तुझी 24 तास सेवा करायला एखादी नर्स ठेवता आली असती शारदा. नाही, गरज नाही नर्सची. रामसिंगची बायको परवा भेटून गेली. तिने 2 वर्ष दवाखान्यात काम केलं आहे. महिनाभर मी सेवा करीन म्हणाली. शिवाय वाड्यात गीताई, दुर्गा मावशी, जिजा पण असणार आहेत. गावातल्या फ्लॅटचा आग्रह नका करू. तिथे मला एकटं वाटेल. मी तिथे त्यामुळे राहू शकणार नाही. ठीक आहे, तुझी मर्जी. मुलांची शाळा सुटली असेल ना? हो, सुभान त्यांना घेऊन गेला असेल. आई, मावशी, गीताई दिसत नाहीत. अगं, आपली वाट बघत त्या वरांड्यात बसू नयेत. वाड्यात पोचायला त्यांना 11:15 मिनिटं झाली होती. शारदाला वाड्यात शिरताना बघता सुनंदा आई आई करत धावत आली. शारदाने तिला कुरवाळलं. तिने विचारलं, दादा कुठे आहे? सदा दादाबरोबर जांभळा आणायला गेलाय. मग शारदा सुनंदाचा हात न सोडता आपल्या खोलीकडे गेली. ती पलंगावर जाऊन पडल्यावर दुर्गा मावशी समाचाराला आली. काफी आणू ना साहेब? आणा. पण आता तुम्हाला बरं वाटतंय? मावशी, अहो बरंच म्हणायचं. परकासला जांभळीकडे कशाला जाऊ दिलं? अहो, आईला जांभळं खायला डॉक्टरनी सांगितलंय म्हणला. साधा काढणारे जांभळं प्रकाश फक्त त्याच्याबरोबर गेलाय. दुर्गा मावशी बाहेर गेल्यावर शारदानं सुनंदाला विचारलं, रात्री कुणाजवळ झोपत होतात तुम्ही? मी बाबाजवळ, दादा मम्मीजवळ. आणि अभ्यास कोण घेतं? मम्मी. तेवढ्यात रामसिंगची बायको शकीला डब्यात डिंक लाडू घेऊन भेटायला आली. तिला बघताच सुनंदानं विचारलं, आई, दीदी आत्या का जाऊ? नाही, नको. आत्या स्वयंपाक करत असेल. आणि दुर्गा मावशीला आणखीन 1 कप कॉफी पाठवायला सांग. शकीला, बैठो ना आप. इतने जल्दी कैसे डिस्चार्ज मिला अक्का साहब? अस्पताल में जी नहीं लगता था. तुम मराठी सीखने की प्रैक्टिस करने वाली थी ना? प्रैक्टिस चालू है अक्का साहब. तो फिर मराठी में बात करना चालू करो ना. 1-2 महीने में अच्छी तरह से मराठी में बात करना सीखोगी. रामसिंग सोया? नहीं, वो तो बाजार गए. दोपहर को आएंगे और सोएंगे. त्यांचं बोलणं चालू असताना जिजा कॉफी घेऊन आली. कॉफी घेतल्यावर शकीला शारदाला म्हणाली, मैं जाती अक्का साहब, खाना पकाने का. क्या क्या काम आता है लेकिन तुमको? जी, मुझे मालिश का काम आता है, मेहंदी का आता है, शिलाई काम, भरत काम आता है. शारदा शकीलाकडे आश्चर्यानं बघत राहिली आणि म्हणाली, अरे तू तो बडी काम की औरत है. कभी जरूरत पडेगी ती बोलांगा तुझी. रात्री जेवणापूर्वी रावसाहेब शारदाजवळ येऊन बसलेले असताना शारदाची आई सावित्रीबाई आल्या. रावसाहेबांनी लगबगीनं उठून त्यांना खुर्ची बसायला दिली. खुर्चीत बसल्यावर डोक्यावरचा पदर सावरून त्या जावयाला म्हणाल्या, उद्या आम्हाला पारगावी जायची परवानगी दिली तर बरं. अहो थांबा ना आणखीन 4-8 दिवस. नाही हो, जायला पाहिजे. अक्काला 2-3 आठवडे घेऊन जायचं मनात आहे. अहो म्हणे, हां, माझी परवानगी आहे. आई, मुलांना सोडून मी पारगावला येणार नाही. तुमची मुलं काही वनात नाही पडलेली अक्कासाहेब. तुम्हाला महिनाभर विश्रांतीची गरज आहे. मुलांची काळजी घ्यायला आम्ही आहोत इथे. तुमच्या आई आग्रह करतायत म्हणून तुम्ही जा, नाही म्हणू नका. नाही हो रावसाहेब, तुमच्या मागे थोडे व्याप आहेत का? शेवंता सकाळी जी जाते ते संध्याकाळी परतते. गीताई थकले आहेत.
त्यांना स्वतःचाच जीव जड झाला आहे, त्यामुळे मला आग्रह करू नका, माझ्या निर्णयात बदल होणार नाही. अगं माझ्या मायेला आग लागली म्हणून म्हणते ना मी. आई अगं रागवू नकोस गं. स्वतःला सावरता येण्यासाठी इथे मुलाबाळात राहू दे मला. तुझी माया मी समजू शकते, पण शारदा पुढे बोलूच शकली नाही. ती अश्रू ढाळायला लागली, म्हणून मग विषय तिथे थांबवायला लागला. शेवंता दारात येऊन उभी राहिली होती. तिच्याकडे तिघांपैकी एकाचंही लक्ष गेलेलं नव्हतं. विषय थांबल्यावरती दारातनं म्हणाली, रावसाहेब 9 वाजायला आलेत, स्वयंपाक कधीचा तयार झालाय, जेवून घ्या, मुलांना भुका लागल्यात. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून शेवंताच्या कोरड्या ओकाऱ्या सुरू झाल्या होत्या. ओकाऱ्या देऊन देऊन तिचा जीव हैराण झाला होता. वाड्यातली सगळी माणसं आपापल्या खोलीत साखर झोपेत होती. कोणालाही तिची खबरबात समजायला मार्ग नव्हता. बाहेर थोडं फटफटीत झाल्यावर ती सगळं अवसान एकवटून भिंतीच्या आधारानं जिन्याच्या पायऱ्या आस्ते आस्ते उतरत खाली आली. गीताई आंघोळ करून जेव्हा तुळशीला पाणी घालायला आल्या, तेव्हा त्यांना तुळशीच्या ओट्यावर शेवंता बसलेली दिसली. त्यांनी घाबरून शेवंताला विचारलं, अगं काय बरं वाटत नाही का शेवंता? गीताई, पहाटेपासनं ओकाऱ्या सुरू झाल्यात, जीव हैराण होऊन गेलाय. पित्ताचा त्रास होतोय का? अहो पित्त असतं तर ओकारी वाटे थोडंफार पडलं असतं ना. रसोईत चला, चला रसोईत आल्याचा तुकडा देते चघळायला. घाबरून जायचं कारण नाही. आंघोळ झाल्याबरोबर रावसाहेबांना तुला अनुषापोटी दवाखान्यात घेऊन जायला सांगते. आंघोळ केल्याबरोबर रावसाहेब शेवंताला घेऊन सेवाधाम हॉस्पिटलकडे गेले. त्यांचा आणि गीताईंचा अंदाज खरा ठरला होता. शेवंताची तपासणी केल्यावर डॉक्टर सुवर्णाताई धुमाळ रावसाहेबांना म्हणाल्या, रावसाहेब पेढे घेऊन या, तुमची मनीषा पूर्ण होणार आहे, लवकर तुम्ही बाप होणार आहात. पण काळजी घ्या हां वहिनी साहेबांची. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात पोपटराव भसे यांची रावसाहेब कादंबरी. ही कादंबरी इथेच संपली. पोपटराव भसेंची ही कौटुंबिक कादंबरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, हाईप करा. प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तमोत्तम कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.